कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बाबा, अक्षला आज जाऊन खूप वेळ झालाय. आपण जाऊयात का आतमध्ये? नको. मी कॉफी घेऊन येऊ तुमच्यासाठी. थांबा थांबा, मी आलोच. अरे अहो, काय झालं अक्षराला? पुन्हा चक्कर आली या मुलीला. आई, आणि तुम्हाला काय झालंय? अगं, सगळं सांगतो. अक्षरा आत केबिन मध्ये, तू आधी आत जा बरं. पण तुम्हाला सोडायला अधिपती नाही आले का? तुम्ही तुम्ही अधिपतींना भेटायला गेला होतात ना? झाली का भेट? सगळं सांगतो. आपण घरी जाऊन बोलूयात का? तू आधी अक्षरा जवळ जा बरं. हो हो, मी जाते अक्षरा. अहो, पण मला नाही कळत की अधिपती कसे नाही आले तुमच्या बरोबर इथे. बाबा, कॉफी घ्या. हाय हाय. मदन ना? हो हो. अरे अरे, असू दे असू दे असू दे. थँक्यू. तू आणलंस ना यांना वेळेवर इथे. थँक्यू, खरंच थँक्यू. आई, प्लीज डोंट बी फॉर्मल. आतमध्ये जा आधी तुम्ही. अक्षराजवळ थांबा, आपण नंतर निवांत बोलूयात. हो हो हो, मी जा. अहो, पण अधिपतींची भेट झाली ना तुमची? विद्या, आपण घरी गेल्यावर बोलू सगळं. हो हो तू आधी अक्षरा जवळ जा. हो, मी जाते, भेटते. हा, मी जाते. बाबा, बसा तुम्ही. बसा बसा, रिलॅक्स. बाबा, हे अधिपती कोण आहेत? अक्षराचे मिस्टर. थँक्यू. थँक्यू म्हणालो मी. कॉफी आणलीस ना म्हणून. हां. बोला इराबाई. हॅलो मॅडम, काम फत्ते झालंय. आपलं ठरलं होतं तसंच केलंय सगळं. अरे वा, एक नंबर काम केले की तुम्ही. याचा योग्य मोबदला मिळेल तुम्हाला. अशाच खबरा देत राहा आम्हाला. हो मॅडम. बाय द वे, अजून एक खबर आहे. कसली? ताई चक्कर येऊन पडली आहे आणि काय? आणि हॉस्पिटलमध्ये तिला कोण घेऊन गेलंय माहिती आहे? कोण? मदन. मदन? हो, मदन. ताईचा शाळेचा मित्र, एकदम बेस्ट फ्रेंड. अमेरिकेवरनं आलाय. तो भारतात आलाय ते आपल्या पथ्यावरच पडलंय. तोच तिच्या बरोबर हॉस्पिटलमध्ये आणि खूप काळजी घेतोय तिची म्हणे. ठीक आहे, अशाच खबरा देत राहा आम्हाला. हो मॅडम. पण तेवढं मोठ्या मोबदल्याचं ते तुम्ही सांगायची गरज नाही. तुमचा मोबदला तुम्हाला घरपोच मिळेल. मॅडम, कोण आलंय तुमच्या बरोबर? मिस्टर आले असतील तर त्यांना आत बोलवा आता. नाही, मिस्टर नाही आले. अक्षू, आई, तू तू अगं हो, म्हणजे बाबांनी फोन केला मला म्हणून आले मी. अच्छा, बाबा पण ना कशाला उगाच तुला सांगितलं. आई, एवढं काही झालेलं नाहीये. आपण कोण? डॉक्टर, मी अक्षराची आई आहे. या, बसा बसा. काय ग, अशी कशी काय चक्कर आली तुला पुन्हा? चेहरा बघ कसा सुकलाय तुझा. आई, अगं खरंच काही झालेलं नाही एवढं. नाही, कसं खूप स्ट्रेस घेतलेला दिसतोय तुम्ही. मी आता तुम्हाला काही गोळ्या आणि औषधं लिहून देते, त्या घ्या वेळेवर. एका आठवड्याने पुन्हा चेकअपला या. पुढच्या वेळेस ह्यांच्या मिस्टरांना घेऊन या. पण काही काळजी करण्यासारखं नाहीये ना डॉक्टर? आता तरी नाही, पण काळजी घ्यावी लागेल. एकसारखं चक्कर येणं बरोबर नाही. आराम आणि झोप व्यवस्थित झाली पाहिजे. एका आठवड्याने पुन्हा या तुम्ही. हो.
प्रेम वगैरे सगळं दिखावा आहे. तिला तुमच्या घरी यायची अजिबात इच्छा नाहीये. ताई असं सांगते की तुम्ही सारखं आई आई करता, ह्याचा खूप त्रास होतो तिला. पण आता मदन आलाय तर त्याच्याशी बोलून तिला खूप बरं वाटतं. हा तर उगाच आपलं मी ऐकून घेतो म्हणून काय वाटेल ते बोलू नका तुम्ही, राहू दे. मास्तरीनबाई, आमचा एवढा राग करणं शक्य नाही. पण तो इथे आलाय ना. अधिपती, अक्ष, ऑल गुड ना आता? बरं वाटतंय? मला बरंच वाटत होतं. बरंच वाटत होतं. मग अशी काय गंमत म्हणून चक्कर येऊन पडलीस? दगदग झाली रे म्हणून. तेच. पण आता जरा आराम कर. सुट्टी घ्यावं तर शाळेतून. बापरे, सुट्टी आणि अक्षरा? अरे शक्य आहे का? अरे जाऊ देत तिला शाळेत. घरात बसली ना तर आणखीन आजारी पडेल. त्यापेक्षा शाळेत गेलेली बरी. अरे शाळा म्हणजे तिचं टॉनिक आहे. ओ नाही, मग जा. पण काळजी घे. नाही, तसं मी आहे तुझ्या डोक्यावर बसायला आता. म्हणजे ब्रेकफास्ट केलास का, गोळ्या घेतल्यास का, जेवलीस का, आराम केलास का, सगळं विचारेन तुला अलार्म लावल्यासारखं. काही गरज नाही, मी घेईन स्वतःची काळजी. गरज नाहीये? बर, ऐकलं का काय म्हणते? माझ्यासारख्या चांगल्या गुणी मित्राची गरज नाहीये म्हणते हिला. तेव्हा हे ऐकण्यासाठी US वरून परत आलो का मी? हे ऐकण्याआधी कान फुटून बहिरा का नाही झालो मी? हे जमीन दुभंगून पातळात का नाही पडलो मी? अरे अरे काय, किती हा फिल्मीपणा. हो तर मेरे रग रग में है ना. मॅड, खरंच मॅड आहेस तू. मॅड, खरंच मॅड आहे. अक्ष, खूप बदलली आहेस ग तू. म्हणजे अशी शांत शांत झाली आहेस फार. अशी रडूबाई टाइप्स. शाळेत असताना अशी नव्हती नाही का? अचानक काय झालं? लग्न झालं. ओ, लग्न झालं. नाही, ती तर फारच मोठी चूक झाली. नशीब माझं लग्न झालेलं नाही अजून. म्हणजे लग्नाचा विचार वगैरे जरी केला ना तरी मला असं होतं एकदम. तू मॅड आहेस यात काही शंका नाही खरंच. आता कसं हसून बोललीस की असं छान वाटतं. पूर्वी असंच बोलायचीस तू. तर मगाशी चक्कर आली तेव्हा कसा चेहरा झाला होता तुझा, आठवतंय का? आजारी वगैरे पडत जाऊ नकोस ग. नाही रे. खाणं पिणं, डाएट, व्यायाम सगळं वेळच्या वेळी झालं पाहिजे. नाहीतर मी आहेच ना तुझ्या डोक्यावर बसायला. बाप रे, तू काय कोच वगैरे होणार आहेस का आता माझा? होईन की. मला इथे दुसरं काय काम आहे तसं? काय बाबा. मला आहे, पण मला खूप काम आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.